नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर घराचे हे काही वास्तू नियम असतात ते लक्ष्मी मातेच्या आगमनासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात आणि हे उपाय प्रत्येक जणाने घरामध्ये पाळलेच पाहिजे. तर सर्वप्रथम पहिला उपाय जो असतो की घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे ते अत्यंत स्वच्छ आणि सजलेले ठेवायचे असते. नेहमीकरिता जाळं जळमट काही आलेलं असेल तर काढून टाकायचं. घरावरती जर आंब्याच्या पानाचं तोरण लावलेलं असेल आणि ते अर्थातच सुकलं असेल, वाळलं असेल तर ते लवकरात लवकर काढून ठेवायचं. नाहीतर मग त्याने सुद्धा वास्तुदोष निर्माण व्हायला सुरुवात होत असते. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुळशी कधीही दक्षिण दिशेला लावू नये. तुळशीचं रोपटं जे असतं तर ते घराच्या दक्षिण बाजूला कधीही ठेवायचं नाही. कारण सांज वेळेला जेव्हा दिवा लावत असतो आपण तर अनावधीतेने दक्षिण दिशेला दिवा लागेल किंवा ते दक्षिण दिशेला अत्यंत पवित्र असलेलं तुळशीचं रोपटं हे ठेवू नये. ते उत्तर दिशेला, पूर्व दिशेला ठेवू शकता. त्यानंतर बघा, घरामध्ये घोड्याचं चित्र काही जण ठेवतात. तर घोड्याचं चित्र ठेवत असताना, धावत्या घोड्याचं चित्र ठेवत असताना ते उत्तर दिशेला लावलं पाहिजे. म्हणजे उत्तर दिशेकडे त्या फोटोने पाहिलं पाहिजे आणि दक्षिण भिंतीला ते चिटकवलं गेलं पाहिजे. त्यानंतर बघा, दरवाजाच्या समोर काही ठिकाणी चपलांचा ढीग पडलेला असतो. तर ह्या ज्या चपलांचा ढीग आहे तर तो लक्ष्मी मातेच्या आगमनासाठी अत्यंत मधातील आलेला अडथळा आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. म्हणजे तो एका बाजूला काढलेला पाहिजे. अस्तव्यस्त पद्धतीने चपला असतात आपल्या दरवाजासमोर काढलेल्या, तर त्या अर्थातच चुकीच्या पद्धतीच्या असतात. तर त्याने सुद्धा लक्ष्मी मातेचे आगमन होत नाही. सांज वेळेला जर ह्या चपला इकडे तिकडे पडलेल्या असतील तर लक्ष्मी माता रुष्ट होते आणि पुढच्या दरवाज्यात चालली जाते. तर त्या कारणाने ह्या ज्या चपला आहेत तर त्या एका ठिकाणी ठेवल्या पाहिजे. तर ठेवत असताना तुम्ही दक्षिण दिशेला ठेवू शकता. घरात जर तुमच्या दक्षिण दिशेला जागा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही एक रॅक बनवून घ्या. रॅक बनवायचे नसेल तर एखादं छोटं कार्टून ठेवा, त्यामध्ये ह्या चपला ठेवायच्या असतात. बाहेरून आलेल्या चपला अर्थातच बाहेरच ठेवायच्या असतात. घरामध्ये कुठेही चपला ठेवायची सुविधा करू नका. कारण चपलेला आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा त्या काही ना काही दृष्टिकोनातून नकारात्मकता येत असते आणि ती घरामध्ये प्रवेश करत असते. तर चपला ह्या घराच्या बाहेरच ठेवा. एखाद्या ठिकाणी रॅक वगैरे लावून एका ठिकाणी व्यवस्थित ठेवा. शक्यतोवर दक्षिण दिशेला ठेवा, त्या योग्य असतात. त्यानंतर बघा, आपल्या घरातील जो झाडू असतो अर्थातच फडा असतो, केरसुनी, तर ती कुठेही ठेवू नका. ती अशी कोणाला दिसेल अशा ठिकाणी ठेवू नका. केरसुनी ठेवताना आडवी अर्थातच आडवी ठेवायची, उभी ठेवायची नाही. आणि बघा, केरसुनी ठेवताना तुम्ही वायव्य दिशेत सुद्धा ठेवू शकता. ती कोणाला दिसली नाही पाहिजे अशी दरवाजाच्या मागे सुद्धा ठेवू शकता. दरवाजा जर एकदम तुमचा ईशान्य कोणात जर आलेला असेल तर अर्थातच त्या ठिकाणी तुम्ही दरवाजाच्या मागं केरसुनी ठेवू नका. कारण ईशान्य कोणात दरवाजा आला तर ते देवाचं स्थान असते ईशान्य दिशेमध्ये. त्या ठिकाणी जर दरवाजा येत असेल घराचा तर त्या ठिकाणी केरसुनी ठेवू नका. जरी माता लक्ष्मीचे स्वरूप आपण तिला मानत असू तरी आपण तिने घराची स्वच्छता करत असतो, त्या कारणानं तिला वायव्य दिशेत ठेवणं योग्य असते. नंतर बघा, जे काही तिन्ही सांजेला म्हणजे संध्याकाळच्या वेळेला कोणी जर आपल्या घरामध्ये दूध, मीठ, तेल किंवा अग्नी म्हणजे आता काही कोणाकडे चूल वगैरे नाही पेटत, पण जी माचीस असते घरामध्ये, माचीस देऊ नका. कोळसे असतात कोणाकडे, समजा देवाला आपण अग्नी दाखवतो, गौऱ्या असतात, तर त्या ह्या वस्तू ज्या असतात दूध, मीठ, तेल आणि अग्नी ह्या द्यायच्या नाहीत. कारण त्याच्या मागे घरातील आपल्या लक्ष्मी त्यांच्यासोबत चालल्या जात असते. त्यानंतर बघा, उंबरवठा असते, घराच्या उंबरवठ्यावर पाय ठेवू नका. कारण तिथून आपल्या घरामध्ये सकारात्मकता येत असते आणि नकारात्मकता घराच्या बाहेर जात असते. उंबरवठ्याचं अर्थातच पूजन केलं पाहिजे. तिथे सांज वेळेला दीप लावला पाहिजे, धूप लावला पाहिजे. शक्य असल्यास म्हणजे दुर्गाष्टमी, शुक्रवार, मंगळवार, एखाद्या सणावाराला तुम्ही अर्थातच उंबरवठ्याचं लेपन केलं पाहिजे आणि उंबरवठ्याची यथासांग पूजा केली पाहिजे. त्यानंतर बघा, उंबरवठ्यावर उभे राहून कधीही गप्पा मारायच्या नाही. तिन्ही सांजेला कोणाला पैसे सुद्धा उधार द्यायचे नसतात. याने आपल्या घरातील लक्ष्मी जात असते. त्यानंतर बघा, घरात फोटो लावत असताना काही चुका होत असतात. तर देवाचे व जिवंत व्यक्तीचे फोटो दक्षिण दिशेला तोंड करून लावायचे नसतात. म्हणजे उत्तर भिंतीला दक्षिण दिशेला तोंड करून जिवंत व्यक्ती आणि देवाचे फोटो कधीही लावायचे नसतात. तुम्ही इथे दक्षिण दिशेला तोंड करून मृत व्यक्तीचे फोटो घरातील लावू शकता.
त्यानंतर बघा, घरात कोहळा नक्की बांधावा. कोहळा हा नकारात्मकता शोषून घेण्यासाठी सर्वात उत्तम फळ आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. तर हा कोहळा जो आहे तो अमावास्येला घरात बांधायचा असतो. खराब झाल्यास तो निर्माल्यामध्ये किंवा बाहेर टाकून द्यायचा असतो. अशा पद्धतीने हे 10 उपाय आहेत ते नक्की पाळायला पाहिजे, जेणेकरून आपल्या घराचे वास्तूसुद्धा व्यवस्थित राहील आणि लक्ष्मी मातेचे आगमन होण्यासाठी घरात सुरुवात होईल. लक्ष्मी मातेच्या येण्यामध्ये घरात काही या अडचणी असतात तर त्या अर्थातच दूर करायला पाहिजेत आणि लक्ष्मीचे स्वागत आपण करायला पाहिजे. तर अशा पद्धतीची आजची माहिती होती. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. माहिती आवडल्या असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया एका अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.